नमस्कार. आपण वेगवेगळ्या धान्यांची चर्चा करतोय, तशीच काही भाज्यांची चर्चा होणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये चुका आणि चाकवत या दोन पालेभाज्यांचा विचार इथे करणं अत्यंत महत्वाचं आहे. चुका आणि चाकवत ह्या भाज्या वर्षभर मिळत नाहीत, त्यातलं चाकवत तर नाही मिळत. आणि चाकवत मुंबईतही शोधायला लागतो, पण मिळतो. घाटावर विशेषतः पुण्याच्या आजूबाजूला चाकवतही मोठ्या प्रमाणात मिळतो आणि त्याचा विचार रोजच्या जेवणामध्ये करता येऊ शकतो. तसं मुंबईमध्ये चाकवत शोधायला लागला आणि तो मिळाला तर त्याच्या इतकी चविष्ट भाजी नाही. ही भाजी तुम्हाला नुसती करता येते, ताकातलीही करता येते आणि चुका आणि चाकवत असं कॉम्बिनेशन करूनही करता येते. आणि त्यामुळे ही अतिशय चविष्ट, अतिशय शरीराला अनेक घटक देणारी अशी ही पालेभाजी आहे. त्याचा उपयोग आपल्या आहारामध्ये, नित्य आहारामध्ये करायला हरकत नाही या थंडीच्या काळामध्ये. तसंच चाकवताची पानं वाळवून ती नंतर पुढे आणखीन काही महिने वापरता येतील असे प्रकारही करता येतात, पण ते हल्ली दिसत नाहीत. पूर्वी ही पद्धत असायची. पण ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी त्याबरोबर ताकातली चाकवताची भाजी, ताकातली किंवा साधी भाजी असं करण्याने अन्नाची, आहाराची किंवा जेवणाची गोडी तर वाढते, त्याबरोबर वेगवेगळ्या चवीचे पदार्थ आपल्या शरीरामध्ये आणि आहारामध्ये आल्यामुळे आरोग्य सुधारण्यासाठी मदतच होते. त्यामुळे चुका, चाकवत, मेथी अशा ज्या भाज्या या काळामध्ये अधिक प्रमाणात मिळतात त्या आपण इथे विचारात घेतोय. त्यामुळे हे नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईबही करा. थँक्यू.